मित्रांनो, वारंवार पीक विम्यासंदर्भात माहिती घेत असताना आपल्याकडे परत एकदा एक माहिती समोर आलेली आहे, ज्या अंतर्गत आपण अगोदरच्या सुद्धा एका व्हिडिओमध्ये पीक विम्याचं जे लॉजिक ते समजून घेतलं होतं. त्यातच मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालं. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जसं पीक विमा वाटप सुरू झालं आणि लगेचच 25% अग्रिमच्या अधिसूचना कंपनीने फेटाळल्या. त्यानंतर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आणि कंपनीने जवळपास 44,000 अर्ज हे रद्द केलेले आहेत, रिजेक्ट केलेले आहेत. त्याचबरोबर आपण दुसऱ्या एक जिल्ह्याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यामध्ये जवळपास सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 10,000 रुपये रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहेत. तर ते जिल्हे कोणते आहेत, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात अर्ज हे रद्द झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याच्या रकमा हे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वितरित झालेल्या आहेत, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतोल, स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पीक विम्याचं जे लॉजिक होतं ते म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी म्हणलं की एक दोन दिवसाचा सुट्टीचा गॅप दिसला की पीक विमा वाटपाला सुरुवात होत आहे. मग 2 दिवसाच्या गॅप नंतर परत एकदा त्या जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत्रात थांबत आहेत. त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याला वाटप होईपर्यंत पीक विमा जे 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे अशी अधिसूचना काढण्यात आलेली होती. परंतु ज्या दिवशी वाटपाला सुरुवात झाली त्या दिवशी काय झालं, पीक विम्याच्या अधिसूचना म्हणजे 25% अग्रिमच्या अधिसूचना या यवतमाळ जिल्ह्यातून जे फेटाळल्या गेल्या. हे झालं बाजूला विषय. त्यानंतर मित्रांनो, आपण आज ज्या टॉपिकसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 44,000 अर्ज हे रद्द झालेले आहेत. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून परभणी जिल्ह्याचा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होत आहेत. परंतु शेतकरी कन्फ्यूज होत आहेत, बाबा पीक विमा तर वाटप होत आहे. बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा शेतकरी बघत आहेत की पीक विमा आम्हाला एवढा मिळाला तेवढा मिळाला. परंतु एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, कालपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे परभणी जिल्ह्यातील कालपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पीक विम्याचे अर्ज हे मंजूर होते त्यातच अचानकपणे 44,000 अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत मित्रांनो परभणी जिल्ह्यातून. तर काही शेतकरी हे सामायिक क्षेत्रवाले सुद्धा आहेत. तर त्या सामायिक क्षेत्रवाल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जवळपास ज्या गोष्टी विमा भरताना लागत होत्या, म्हणजे सामायिक क्षेत्राचा बॉन्ड लागत होता, त्यानंतर हमीपत्र लागत होतं, तर ते हमीपत्र सुद्धा आम्ही भरलेलं आहे. 550 रुपयाचा बॉन्ड सुद्धा आम्ही दिलेला आहे. तर आम्ही ज्या गोष्टींची पूर्तता व्हायला पाहिजे पीक विमा भरताना ते सगळे आम्ही पूर्तता केली होती. त्यानंतर मित्रांनो, जवळपास कालपर्यंत या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर दाखवत होतं आणि कॅल्क्युलेशन वगैरे अवेटेड दाखवत होतं. परंतु अचानकपणे काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं, काही शेतकऱ्यांचं एल्ड बेस 0 दाखवत होतं आणि काही शेतकऱ्यांचं जे अर्ज आहेत त्याचे रकमा सुद्धा कन्सिडर झाल्या होत्या आणि फिक्स झाल्या होत्या. परंतु मित्रांनो, अचानकपणे काल कंपनीतर्फे हे पीक विमा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत, फेटाळण्यात आलेले आहेत. शेतकरी कन्फ्यूज झाले की बुवा आम्ही म्हणजे बरेच शेतकरी असं म्हणत आहेत परभणी जिल्ह्यातून की बुवा आम्हाला पीक विमा आला नाही. आपल्याला सुद्धा काही शेतकऱ्यांना खोटं वाटलं असतं की बुवा पीक विमा येऊन सुद्धा नाही म्हणत आहेत असं वाटलं असतं. परंतु मित्रांनो, असंच झाले मित्रांनो. 44,000 अर्ज जर जिल्ह्यातून एवढे अर्ज रद्द झाले असतील तर विचार करा कोणाकोणाचे अर्ज रद्द झाले असतील. तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील अद्यापही पीक विमा जे मंजूर झाला होता तो वितरित झाला नसेल ते सुद्धा कमेंट करून सांगा मित्रांनो. तुमचा सुद्धा या 44,000 अर्जामध्ये हे नंबर असू शकतो. तर मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांनी थोडीफार विचारपूस माहिती काढली असता त्यांना कळालं की त्यांनी जिथे जिथे अर्ज भरले होते, ज्या शेतकऱ्यांनी जिथे जिथे अर्ज भरले होते तिथे गेल्यावर त्यांना कळालं की ते अर्ज त्यांनी जे भरले होते नेहमी काय वरती बॅकग्राऊंड व्हायचं इग्नोर मारा मित्रांनो. नेहमी कंपनीतर्फे काय करण्यात येतं, मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा कंपनीतर्फे काही शेतकऱ्यांचे जर अर्जामध्ये त्रुटी आढळल्या तर कंपनीतर्फे अर्ज रिव्हर्टमध्ये पाठवतात. रिव्हर्टमध्ये पाठवल्याच्या नंतर CSC मध्ये जे टॅब असतो रिव्हर्ट नावाचा त्याच्यामध्ये पाठवल्यानंतर ते अर्ज दुरुस्त करावे लागतात आणि परत एकदा सबमिट करावी लागत असतात. परंतु मित्रांनो, आता यावेळेस पीक विमा वाटप सुरू असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित होत असताना कंपनीतर्फे 44,000 अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, कंपन्या स्वतःचा फायदा करण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट करत आहेत आणि सरकार सुद्धा, राज्य शासन सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतंही काम करत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा अद्यापही रकमा वितरित झालेल्या नाहीत. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा अद्यापही रकमा वितरित, उदगीर तालुका झालं, औसा तालुका झालं, असे बरेच शेतकरी बाकी आहेत लातूर जिल्ह्यातून सुद्धा. त्यानंतर मित्रांनो,
पीक विमा वाटप होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा बरेच शेतकरी रब्बीचा पीक विमाची वाट बघत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यातच मित्रांनो परभणी जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी पीक विमा वाटप सुरू झाला म्हणून वाट बघत होते, खुश झाले होते, परंतु 44,000 अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. तर याचं कारण म्हणजे रिव्हर्टमध्ये म्हणजे डायरेक्टली त्यांचे अर्ज हे रिव्हर्टमध्ये न टाकता कंपनीने डायरेक्ट फेटाळले आहेत, रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. नेहमी कंपनीतर्फे रिव्हर्टमध्ये अर्ज टाकण्यात येतात आणि त्या अर्जाची दुरुस्त करण्यास सांगण्यात येत असतं, परंतु यावेळेस डायरेक्टली कंपनीने अर्ज रिजेक्ट केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आता पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. 44,000 अर्ज रिजेक्ट केले म्हणजे 44,000 शेतकऱ्यांचे जवळपास एका शेतकऱ्याचे 10,000 15,000 रुपये जर पकडले तर विचार करा कंपनीला किती टक्के फायदा झाला असेल. तर शेतकऱ्यांनी सुद्धा निवेदन वगैरे द्यायचे आहे, काहीतरी हालचाली सुरू करायच्या आहेत, कारण की तुम्हाला पीक विमा तुमच्या हक्काचा पीक विमा आहे, तुम्ही हा पीक विमा सोडायचा नाही. आणि शेतकऱ्यांनी माहिती काढायची आहे, तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय का ते सुद्धा चेक करायचं आहे. कारण कालपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर दाखवत होते, रकमा मंजूर दाखवत होते, त्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी माहिती काढायची आहे, तुमचे अर्ज रिजेक्ट झालेत का ते बघायचं आहे. आणि जर रिजेक्ट झाले असतील तर कृषी विभागाला भेट द्यायची आहे, तर तहसील ऑफिसला भेट द्यायची आहे. 14,447 या नंबरवर तक्रार सुद्धा करायची आहे. त्यानंतर मित्रांनो कलेक्टर ऑफिसपर्यंत जायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही जायचं आहे, कारण की तुमच्या हक्काचा पीक विमा तुम्ही सोडायचा नाही. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा बघायचा झालं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 4,000 5,000 अशा रकमा वितरित होत असताना औंढा तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना हेक्टरी सोयाबीन पिकासाठी 10,000 रुपये या रकमा वितरित झालेल्या दिसत आहेत. वसमत तालुक्यातून सुद्धा छोट्या छोट्या रकमा दिसून आल्या. त्यानंतर कळमनुरी तालुक्यात सुद्धा छोट्या छोट्या रकमा दिसून आल्या, परंतु औंढा तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत. मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो कॉन्स्टंट रकमा प्रत्येकी शेतकऱ्यांना वितरित होत नाहीत. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रकमा वितरित होत आहेत. कोणाचं मिड टर्ममध्ये रकमा वितरित झालेल्या आहेत, कोणाला एल्ड बेसिसवर रकमा वितरित होत आहेत. त्यातच मित्रांनो औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास बघायचं झालं तर उडीदासाठी एकरी 1,200 रुपये उडीद पिकाचा सुद्धा औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे. मित्रांनो त्यांना वाटप देखील झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी उडीद पिकाचा पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना एकरी 1,200 रुपये या पद्धतीच्या रकमा औंढा तालुक्यातून दिसून आलेल्या आहेत. त्यानंतर ज्वारी पिकाचा आता आपण काय करतो, खरीप हंगामात ज्वारी पिकाला जास्त महत्त्व देत नाही. आपण सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या 4 पिकाचा जास्त प्रमाणात पीक विमा काढतो. परंतु मित्रांनो तिथे ज्वारीचा सुद्धा ऑप्शन असतो. ज्या जिल्ह्यात किंवा ज्या महसूल मंडळात ज्वारी पिकाचा खरीप हंगामात ऑप्शन असतो त्या शेतकऱ्यांनी थोडाफार का होईना ज्वारी पिकाचा सुद्धा पीक विमा काढायला पाहिजे. तर औंढा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाचा सुद्धा पीक विमा काढलेला होता त्या शेतकऱ्यांना एकरी 3600 रुपये बॅकग्राऊंड वाईज इग्नोर ज्वारी पिकाच्या शेतकऱ्यांना जवळपास 36 रुपये एकरी म्हणजे 3,600 रुपये एकरी या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो सोयाबीन पिकासाठी औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी 10,000 ते 12,000 रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो काही शेतकऱ्यांना 4,000 5,000 या रकमा हिंगोली जिल्ह्यातून दिसून येत असताना औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत. तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.